नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. राज्यामध्ये 20व्या आणि 21व्या हप्त्याचे वितरण होत असताना सुमारे 2,60,000हून अधिक लाभार्थी अपात्र ठरवण्यात आले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेणे. जर तुमचे कुटुंब वेगळे असूनही केवळ संशयास्पद यादीत नाव आल्यामुळे तुमचा हप्ता बंद झाला असेल, तर तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच प्रत्यक्ष पडताळणी करणे आता बंधनकारक आहे. या प्रक्रियेसाठी सरकारने एक विशेष अर्ज उपलब्ध करून दिला आहे. या अर्जासोबत तुम्हाला पती-पत्नीचे आधार कार्ड, जमिनीचा 7/12 उतारा, 2019 पूर्वीच्या नोंदीचा फेरफार, रेशन कार्ड आणि फार्मर आयडीची झेरॉक्स जोडावी लागणार आहे. जर जमिनीची नोंद वारस हक्काने झाली असेल, तर मूळ खातेदाराचा मृत्यू दाखला आणि फेरफार उतारा जोडणे आवश्यक आहे. हा अर्ज भरून स्थानिक ग्रामसेवक, कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याकडे 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत जमा करायचा आहे. पडताळणी दरम्यान काही महत्त्वाच्या अटींची तपासणी केली जाते. लाभार्थी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार नसावा, तसेच केंद्र किंवा राज्य सरकारचा कर्मचारी नसावा. याशिवाय मागील 5 वर्षात आयकर भरलेला नसावा आणि लाभार्थी नोंदणीकृत व्यावसायिक, डॉक्टर, वकील, इंजिनियर नसावा. या सर्व निकषात बसणाऱ्या आणि पडताळणीत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांचे रखडलेले हप्ते पुन्हा सुरू केले जातील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता प्रत्येक लाभार्थ्याकडे फार्मर आयडी असणे अनिवार्य करण्यात आले आहे. फार्मर आयडी असल्याशिवाय तुमचे फिजिकल व्हेरिफिकेशन पूर्ण होणार नाही आणि पुढील हप्ताही जमा होणार नाही. PM किसानचा पुढील हप्ता 22 ते 23 फेब्रुवारी दरम्यान वितरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद झाले आहेत किंवा ज्यांनी नवीन नोंदणी केली आहे, त्यांनी तातडीने 10 फेब्रुवारीपूर्वी आपला फार्मर आयडी काढून पडताळणीचा अर्ज सादर करावा. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट PM किसान योजनेचा हप्ता येत नसलेल्या शेतकऱ्यांसाठी होते. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.